त्र्यंबकेश्वर तालुक्यात ठिकठिकाणी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देशाचा 78वा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। त्र्यंबकेश्वर पंचायत समिती कार्यालयात देशाचा 78वा स्वातंत्र्य दिन दिमाखात साजरा करण्यात आला। त्र्यंबकेश्वर पंचायत समितीचे अभियंता श्री पाटील साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत, राष्ट्रीय गीत तसेच देशभक्तीपर गीत सादर करत ध्वजाला सलामी देण्यात आली। या प्रसंगी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ज्येष्ठ नेते संपत सकाळे, गट शिक्षणाधिकारी श्री सूर्यवंशी साहेब, सर्व विभागाचे खाते प्रमुख, शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी आहेर साहेब, चव्हाण साहेब, केंद्र प्रमुख राजेंद्र निखुम साहेब, पंचायत समिती त्र्यंबकेश्वर मध्ये सर्व कर्मचारी वृंद, MRPS कन्या शाळेचे पथक, जिल्हा परिषद शाळा त्र्यंबकेश्वर येथील विद्यार्थी तसेच मोठ्या संख्येने देशप्रेमी नागरिक उपस्थित होते। पंचायत समिती त्र्यंबक या ठिकाणी आदरणीय पाटील साहेब उपअभियंता यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाला। गेल्या 3 दिवसापासून त्र्यंबकेश्वर ग्रामीण भागामध्ये प्रत्येक घरावर, प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये हर घर तिरंगा हा उपक्रम अत्यंत उत्साहामध्ये, मोठ्या आनंदामध्ये आज साजरा करण्यात आला। आज या ठिकाणी पंचायत समितीमध्ये संपत नाना सकाळे तसंच परिसरातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, सर्व अधिकारी, कर्मचारी या ठिकाणी हजर झाले। त्याचप्रमाणे शासकीय या ठिकाणच्या MRPS कन्या शाळेच्या मुली, त्याचप्रमाणे लहान लहान मुलं सहभागी झाले आणि खूप मोठ्या उत्साहामध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला। पंचायत समितीच्या वतीने सर्व मान्यवरांना, सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। मी संजय पाटील, उपअभियंता, बांधकाम विभाग, पंचायत समिती, सर्वांच्या वतीने आज स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला आहे। पंचायत समिती त्र्यंबक स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर।